नमस्कार मित्रांनो, ओम साईराम. आपण आलेलो आहे चरोलीमध्ये साई मंदिराच्या पाठीमागे 8 नंबर गल्लीमध्ये स्नेक पकडण्यासाठी. तर मला कॉल आल्यानंतर मी त्या ठिकाणी पोहोचले. पोरांनी मला मोबाईलमध्ये व्हिडिओ दाखवला की नेमका कोणता साप आहे बघा, आम्ही व्हिडिओ काढून ठेवला आहे. तर मी मग त्यांना सांगितलं, अरे हा रॅट स्नेक आहे. मग आपण हे चपलीचं जे स्टँड आहे त्याच्या पाठीमागे तो साप शांतपणे बसलेला आपल्याला दिसून येतोय. तर आपण त्या सापाच्या आधी छानशी व्हिडिओ काढून घेऊया. साप कशा पोझिशनमध्ये बसलाय तुम्ही बघू शकता. एवढ्या गडबड गोंधळामध्ये एकदम शांत साप बसलाय, कारण तिथे खूप असा थंडावा जाणवत होता, गारवा जाणवत होता. साप मी पकडला, बघू शकता कसला चपळ आहे. माझ्या हातातून पण सुटला आणि पळण्याचा प्रयत्न केला, पण मी पण तेवढीच चालाक आहे जेवढा की धामण साप. तर मी त्याला पुन्हा पकडलं. त्याने चपल्याच्या स्टँडमध्ये पुन्हा घुसला आणि पळून जाण्याचा प्रयत्न केला. तर मित्रांनो बघू शकता मी या सापाला कशा पद्धतीने पकडलेला आहे आणि रेस्क्यू केलेले. आता आपण या सापाला, खूपच चपळ आणि ॲग्रेसिव्ह साप आहे, तुम्ही बघू शकता. आता आपण याला पिशवीमध्ये टाकूया. इतका वळवळ वळवळ करत होता की बापरे काय सांगू, जसं की लहान मूल झोपताना एकदम वळवळ वळवळ करून झोपतं. बघू शकता आपण या सापाला पिशवीमध्ये टाकलं. सगळे पोरं पोरी होते पाठीमागं, बाहेर आजी आजोबा काका काकू सगळेच या ठिकाणी जमलेले होते. खूप आश्चर्यचकित होऊन माझ्याकडे बघत होते आणि सर्वांनी माझं खूप छान कौतुक केलं की एक मुलगी आली आणि तिने स्नेक पकडला. खरंच मला पण खूप छान वाटलं, जेव्हा कोण माझं कौतुक करतं तेव्हा मला खूपच भारी वाटतं. आणि आपण अशा पद्धतीने या सापाला पिशवीमध्ये पॅक केले. सगळे विचारत होते कोणता साप आहे, काय कसं, तर त्यांना मी माहिती सांगितली. बिनविषारी सापे, घाबरायचं काही कारण नाही आणि कुठेही साप निघल्यास घाबरू नका, सर्पमित्राला कॉन्टॅक्ट करा. तर चला मित्रांनो,